विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी महेंद्रजी घरत साहेबांचं राहिलंय. परेश शेठ ठाकूर साहेब असतील, प्रीतम दादा म्हात्रे, सचिन शेठ घरत, त्याच्याच बरोबरीने अमर शेठ म्हात्रे, मनोजजी भुजबळ साहेब असतील, रवी शेठ पाटील असतील, जितू शेठ फडके, रवी शेठ शेळके असतील, समीर शेठ पाटील वहाचे असतील, त्याच्याच बरोबरीने उल्वेचे आमचे निलेशजी खारकर असतील. बॅटिंग टीम सलामीची जोडी पाठवा. त्याच्याच बरोबरीने मनकुश शेठ नाईक, धीरज ओवळेकर असतील, त्याच्याच बरोबरीने किरणजी शेळके असतील, ओमसाई मित्रमंडळ ज्यांनी या मैदानासाठी योगदान दिलंय, डॉक्टर कपिल पाटील यांनी मेडिकल बॉक्स आपल्याला दिलाय, नशीब शेठ भोईर असतील, त्याच्याच बरोबरीने रविकांत शेठ म्हात्रे, दीपकचे गोंदे साहेब असतील, संजय खोत साहेब, अश्विनजी नाईक साहेब असतील, नंदू ठाकूर साहेब असतील. या सगळ्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य केलं. त्या सगळ्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. आणि स्वतः तेजसदादा म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय, ज्यांनी 14 दिवसांची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 104 संघांना दिलेलं प्राधान्य, त्याच्याच बरोबरीने शेवटच्या दिवसामध्ये महिलांसाठी देखील या ठिकाणी आपण स्पर्धा पाहणार आहोत. आणि एक वेगळीच ओळख या स्पर्धेची मात्र आता रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर मात्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करायला तेजस म्हात्रे साहेबांनी सुरुवात केली आहे. बऱ्याचशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया पुढील वाटचालीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 2025 में मैं आपका अपना स्पोर्ट्स कमेंटेटर मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत. मैदान के अंदर चलेंगी, जहां पर एक तरफ टीम नांदगांव और उनके सामने ग्रीष्मा 11 एसीसी मोटी जोई खेलती हुई नजर आएंगी. टॉस को जीता टीम नांदगांव ने, फैसला किया पहले गेंदबाजी का. 4 ओवर की मैच सलामी चोड़ी, बल्लेबाज निनाद भोईर के साथ अंकेश कामुटकर मैदान के अंदर, तो मयूर फड़के गेंदबाजी की आपको शुरुआत करते हुए नजर आएंगे. मेरे साथ रायगढ़ के वन ऑफ द बेस्ट स्कोरर कांचन पालकर सर जुड़े, उनका स्वागत करेंगे. 24 लाइव इवेंट के माध्यम से जितने दर्शक मेरे साथ हैं उन सभी का स्वागत. शुगर पाटिल सर, इनकी आवाज को आपने सुना, उनका भी हम स्वागत करेंगे. साथ ही साथ अमोल काळे सर, सत्यवान काकड़े सर और प्रवीण पवार सर, ये हमारे तीनों ऑफिशियल अंपायर जिन्होंने अच्छा काम किया, उनकी भी तारीफ. सभी का मैं स्वागत करूंगा, लेके जाऊंगा मैदान पर. चलिए मैच को आपको शुरू करना. कौन क्वालिफाई होगा ये तो आपको पता चलेगा. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहली गेंद, पहला वार था सरदार, खिलाड़ी है शानदार, धमाकेदार. स्वैग से करेंगे सबका स्वागत. पहली गेंद पर 6 रन. बढ़िया शुरुआत है निनाद भोईर. पिछले मैच को जहां छोड़ा था वहीं से अपने फॉर्म को कंटिन्यू किया. इस मैच के अंदर आते ही अपने बाजुओं की ताकत को दिखाया है. 6 रन अपने और अपने टीम के अकाउंट में जोड़ते हुए नजर आएंगे. बढ़िया शुरुआत है. पहली गेंद के ऊपर अटैक करने के बाद मयूर पड़ के थोड़ा सा परेशान हो सकती है, थोड़ा सा प्रेशर को फील करेंगे अपने ऊपर. बढ़िया प्रतियोगिता है. 4 ओवर यानी कि एक सत्र में आपको 24 गेंदें नजर आएंगी. पहली पर 6 आई है. आने वाली 23 गेंदों में कितने और आएंगे ये भी देखना बहुत जरूरी. न्यूजीलैंड की जर्सीज की याद दिलाई है टीम नांदगांव ने. ऑलमोस्ट सेम जर्सीज, ब्लैक कैप्स. एक और बार घुटना टेक, तमाशा देख. क्या बल्लेबाजी है निनाद भोईर. इस खिलाड़ी को आप मैदान के बाहर जितनी जल्दी भेजेंगे उतना अच्छा, वरना ये आपकी शामत लाने वाला है. 2 गेंदों में 2 छक्के ठोके है. बताया कि हम आते हैं तो हम छाते हैं और कारनामा तो कर कर दिखाते हैं. क्या बढ़िया बल्लेबाजी. 12 के ऊपर टीम का टोटल. शुरुआती 2 गेंदों में आपको नजर आएगा मयूर फड़के. नाम मयूर है लेकिन गेंदबाजी का सुर इनका थोड़ा सा फिलहाल बिगड़ा है. पहले ओवर में 2 गेंदों में 12 दिए भी है इन्होंने. कमबैक करना पड़ेगा, लौटना पड़ेगा, वापसी करनी पड़ेगी. मैदान के अंदर कमबैक बहुत जरूरी है. चलिए गेंदबाज तैयार है अगली गेंद को लेकर. आपको स्पीड अप रखना है. 4:30 के बाद ये मैदान हमें दूसरी प्रतियोगिता में भी देना है. ऑफ साइड के ऊपर बाहर वाली गेंद थी, ड्राइव जरूर किया. अलोंग द कार्पेट से गेंद आपको
लॉन्ग ऑफ के रीजन में आती हुई नजर आएगी। डीप में बिल्कुल खिलाड़ी तैनात थी, यहां से एक सिंगल रन को कन्वर्ट किया है। दोनों खिलाड़ी एकदम बढ़िया बल्लेबाजी कर रही है, अच्छे फॉर्म में। अंकिश कामोटकर की बात करेंगे, पिछले मैच में ये बढ़िया बल्लेबाजी रही थी, 4 छक्के 25 का योगदान। यहां पर भी तैयार है, पहली गेंद खेलेंगे अपनी पारी में। हाफ ट्रैकर बॉल थी, हल्के हाथों से दिशा दिखाई है। शॉट थर्ड मैन में अपने गेंद को फील्ड होते हुए देखा, मिलेगा एक और सिंगल। अंकिश कामोटकर की अच्छी स्ट्रैटेजी है। निनाद भोईर अटैक कर रहे, तो जितना ज्यादा उनको स्ट्राइक में दूंगा उतना मेरी टीम के लिए बेनिफिशियल हो सकता है। ये सोच के साथ अंकिश कामोटकर भी खेलते हुए नजर आएंगे। मैं हुआ एंकर, आप है अटैकर, ये रोल इन्होंने आप जाहिर किया है। ओहो, यहां पर भी आउटसाइड ऑफ स्टंप लाइन का इस्तेमाल किया, व्हाइट लाइन के बाहर से गेंद निकली थी। व्हाइट बॉल का सिग्नल अंपायर का जरूर आएगा। क्लियरिटी क्वालिटी को आप देखिए, 24 लाइव इवेंट, 3,38,000 सब्सक्राइबर मैंने उनके आज सुबह देखे थे। 3.5 लाख सब्सक्राइबर ये जल्दी पूरी करने वाली है। चैनल पर अगर आप नई है, लाइक शेयर सब्सक्राइब कर सकती है। कमाल की क्वालिटी है 24 लाइव इवेंट की, जितनी तारीफ की जाए उतनी कम। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेला है, बिल्कुल गेंद जाएगी। बंदूक की गोली की रफ्तार से मस्तक पर दस्तक देकर मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर निनाद भोईर के बल्ले से 1 और 4। ये खिलाड़ी तो आज मानो ड्रेसिंग रूम से सेट होकर आया हो, रनों की बरसात करने आया हो, और वैसा खेल भी दिखाएगा। दाने दाने पर खाने वाले का नाम लिखा होता है, हर एक रन पर निनाद भोईर का नाम लिखा है। 4 में 17 अभी तक बनाई अपनी टीम के लिए। टीम की रन संख्या बनी है 19 का आंकड़ा आता है। थोड़ी सी दर्दनाक यादें 2019 के क्रिकेट वर्ल्ड कप, जहां पर इंडिया ने 8 मैच जीते, सेमीफाइनल में हारे। 19 नवंबर 2023 जब हमने क्रिकेट वर्ल्ड कप का फाइनल हारा। 19 का आंकड़ा आने के बाद ये थोड़ी सी यादें है, मैं बताता हमेशा हूं। एक रन यहां से भी मिला, मिस टाइमिंग जरूर हुई थी। सिंगल के साथ ओवर की हम समाप्ति करेंगे। P1 के पहले ओवर को हम कहेंगे अलविदा। रन संख्या बनी स्कोर कार्ड पर 20 रन्स विदाउट लॉस। चला मैदानाच्या आतमध्ये अंपायर मेडिकल बॉक्स हवाय, पाणी पाणी हवाय, मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे। नाहीये, पाण्याची गरज नाहीये, काही हरकत नाही। चला पुढे आपण खेळ कंटिन्यू करायचा आहे। बघा, जर तुम्ही ओके असाल तर खेळा। शरीराला देखील तुम्हाला सांभाळायचं असतं, आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं। शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे या खेळामध्ये, त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेऊन हा खेळ खेळा या सूचना असतील। कारण तुम्ही चांगलं राहाल तर मात्र तुमचा खेळ चांगला होईल। कारण ॲज अन क्रिकेटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी खेळत असता, पण क्रिकेटरच्या व्यतिरिक्त पण तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतात। आणि त्या जबाबदाऱ्या जर तुम्हाला आयुष्यातल्या वैयक्तिक पूर्ण करायच्या असतील तर तुमचं शरीर हे मजबूत राहणं, चांगलं राहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे जरी क्रिकेट खेळत असाल तरी आरोग्य सांभाळा, या सूचना आपण देऊयात। पहली ओवर का खेल हुआ समाप्त, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। आने वाली 18 गेंदों का खेल बचा इस पहली पारी में। गेंदबाजी में होगा परिवर्तन। बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको मनीष फड़के दूसरी ओवर के लिए आते हुए नजर आएंगे। स्ट्राइक एंड पर वही खिलाड़ी निनाद जिन्होंने 5 में 18 बनाए अपनी टीम के लिए। विस्फोटक बल्लेबाज है, 24 कैरेट खरा सोना ये खिलाड़ी है, मोटी सुई का निनाद भोईर। पहली गेंद हाफ ट्रैक करती, चकमा दिया। जो जाला बनाया था उस जाले में बड़ी मछली को फंसाया जाएगा। 440 बोल्ट का बड़ा झटका लगा टीम मोटी सुई को। निनाद भोईर की पारी का खात्मा, पहला बड़ा विकेट। एक्शन रिप्ले में आप जरूर देख सकती है, पटकी हुई गेंद थी, बाहर की लाइन थी, स्क्वायर कट करना चाहती है, प्रॉपर कनेक्शन नहीं हुआ, गेंद हवा में गई और शॉर्ट पॉइंट के फील्डर भागते हुए आए, उस कैच को लिया और इसी के साथ पहला विकेट। नंबर 3 के ऊपर न्यू बैटर मैदान के अंदर आपको जरूर इन होते हुए नजर आएंगी। 20 के ऊपर 1, ये फिलहाल तो स्कोर कार्ड पर टोटल आया। नंबर 3 पर खिलाड़ी है जितेश भोईर।
जितेश भोईर मैदान के अंदर नेट नंबर 3 की पोजीशन पर। नाम जितेश, काम करना पड़ेगा विशेष अपने टीम के लिए। फिलहाल तो अभी 20 बने, आपको और बनाने पड़ेंगे। नांदगांव टीम अर्ली मॉर्निंग सेशन 2 मुकाबले जीते, बहुत लंबा ब्रेक उनको मिला और ब्रेक में उन्होंने कई सारी चीजें डिस्कस भी की होगी, क्या हमें बदलना है, क्या करना है, क्या गेम प्लान, क्या स्ट्रैटेजी, क्या माइंडसेट, ये सारी चीजों को डिस्कस किया होगा जब इन्हें इतना बड़ा ब्रेक मिला था। लेकिन मोटी जोई को ब्रेक नहीं मिला, वो कंटिन्यू खेल रही है और कंटिन्यूटी जरूरी है। वो गेम टाइम आपके पास होता है और उसकी वजह से आपका खेल भी अच्छा होता है। यहां पर भी हवा में गेंद को लहराया, लालच दिया, फ्लाइटेड डिलीवरी, रिस्क से वो बॉल को रिलीज किया था और यहां से भी आपको डॉट गेंद आती हुई नजर आएगी। बढ़िया गेंदबाजी मनीष फड़के की, खामोश रखा है अभी तक बल्लेबाजों को। जितेश भोईर पहली गेंद डॉट जरूर खेली अपनी पारी में। ओ कवर के ऊपर से इस बार शॉट खेला, खिलाड़ी है। एंड मोमेंट में अच्छी फील्डिंग आपको डीप में नजर आएगी। दूसरे की कोशिश, चीते की रफ्तार के साथ मैदान के अंदर यहां से 2 रन पूरे किए जाएंगे। सिंगल डबल जिसे क्रिकेट की लाइफ लाइन कहा जाता है। एज एन बैटर 24 छक्के कोई भी मार सकता है, लेकिन सिंगल को डबल में कन्वर्ट करना, डबल को ट्रिपल में कन्वर्ट करना अच्छे बल्लेबाजों की निशानी होती है और वही किया जितेश और अंकेश की जोड़ी ने। 2 रन मिली है। 22 इज ऑन टोटल लॉस ऑफ 1 विकेट। 3 गेंदों में मात्र 2 रन दिए। एक और बार वो फ्लाइटेड डिलीवरी, एक और बार वो कटर बॉल, एक और बार वो रिस्क का इस्तेमाल किया। यहां पर आपको अलंग द कार्पेट से मिड विकेट जोन पर एक सिंगल आता हुआ नजर आएगा। टेनिस बॉल क्रिकेट में रफ्तार से ज्यादा लाइन लेंथ और वेरिएशन ये आपके पास होना बहुत जरूरी है। इसके पहले हमने रफ्तार भरी गेंदबाजी देखी मजूर की, जिसके ऊपर 20 रन देखे, लेकिन वेरिएशन देखिए मनीष की गेंदबाजी में और 4 में मात्र 3 दिए। ये ताकत होती है वेरिएशंस की। लेंथ परिवर्तन कर रही है, गति परिवर्तन कर रही है, गेंद को कट कर रही है, अच्छी एबिलिटी है। हाफ ट्रैकर बॉल टप्पा खाने के बाद बाहर जरूर गई है। व्हाइट बॉल का सिग्नल आएगा अंपायर के द्वारा और 1 बाउंस की पहली वार्निंग मनीष फड़के को दी जाएगी। चार गेंदे 4 रन, स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 24। 1.4 ओवर का खेल यहां से कंप्लीट हो चुका है। स्पीड अप रखिए प्लीज। मैंने पहले ही बताया हर गेंद के बाद आपको डिस्कशन जरूरी नहीं है, हर गेंद के बाद आपको रुकना नहीं है, कंटिन्यूटी रखिए, थोड़ा सा स्पीड अप रखना आपको पड़ेगा इस मैच में। यॉर्कर हेलीकॉप्टर उड़ाया, ग्राउंडेड लैंड हुई, कोशिश की, कोशिश में मिली है नाकामयाबी। 1 बाउंस इनटू द फेंस, मिलेंगे 4 रन। बढ़िया स्ट्रोक था, यॉर्कर बॉल थी। एक्शन रिप्ले में देख सकते हैं, हेलीकॉप्टर उड़ाया जरूर था और 4 रन यहां से मिले जरूर है। टीम मोटी जोई कहेगी जैसे भी रन आए आना चाहिए। जब पहले बैटिंग करते हैं तो आपके मन में यही होता है जितने ज्यादा रन बनाए उतने अच्छा। मनीष शुरुआत अच्छी करने के बाद थोड़ा सा अपने ओवर के एंड में भटकते हुए नजर आई है, जहां पर उन्होंने रन भी दिए। व्हाइट बॉल के बाद ये बाउंड्री आई। 5 गेंदे 8 रन दिए। आखिरी गेंद होगी इस दूसरे ओवर में। मनीष फड़के तैयार। ऑन स्ट्राइक पर आप अंकेश कामोटकर को देख सकती है। निनाद भोईर का विकेट गिरा तो अंकेश कामोटकर के ऊपर अब वो रनों को बनाने की जिम्मेदारी है। यहां पर भी टप्पा खाने के बाद बाहर वाली लाइन, गेंद घूमी, अपील जरूर की है, कॉट बिहाइंड की अपील। विकेट कीपर बिल्कुल है। 11 खिलाड़ियों में उत्साह भरपूर, लेकिन अंपायर ने बताया था बैटर इज सेफ, दैट्स व्हाई इट इज नॉट आउट। यानी कि ये होगी डॉट गेंद। डॉट गेंद के साथ 3 ओवर का खेल, 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या बनी है 14 की औसत से 28। दरम्यान या ठिकाणी आपण एक सूचना दोन्ही टीमना देऊयात। जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाची मॅच 13 तारखेला खेळवली जाईल। दुसरी मॅच असेल सकाळी 10 वाजता मोरपे टीमच्या विरोधामध्ये।
सो जी टीम आज क्वालिफाय होईल त्यांना 13 तारखेला मोरबे संघाच्या विरोधात दुसरी मॅच सकाळी 10 वाजता या ठिकाणी खेळायची आहे. याच्याकडे देखील मात्र आपण लक्ष द्यावं. 2 ओवर का खेल हुआ है, रन संख्या बनी 28. गेंदबाजी में होगा परिवर्तन. बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको गेंदबाज नजर आएंगे मनीष खुटले. ये खिलाड़ी बैटिंग भी अच्छी करता है, बॉलिंग भी अच्छी करता है. शुरुआती 2 मैच में हमने इनका खेल देखा है. फिलहाल तीसरे ओवर को लेकर शुरुआत करेंगे ओवर द विकेट वाले एंगल से. पहली गेंद थी, कलाइयों का इस्तेमाल किया. खिलाड़ी है डीप में, बिल्कुल उनके हाथों में. आसान से कैच को थमाया जाएगा. जितेश मोहिर की पारी का यहां से होगा अंत. ये विकेट दूसरा जाएगा. दूसरा विकेट. नांदगांव टीम का एक कमाल का पलटवार है. ये टीम ने बताने की शुरुआत कर दी है कि हम रुकने वाले नहीं है. हमें ब्रेक मिला था, भले ही हम खेल से थोड़ी देर के लिए दूर रहे थे, लेकिन हमने अभी भी वो जज्बा जुनून नहीं छोड़ा है. विकेट जाएगी जितेश की. नेट नंबर 4 की पोजीशन पर न्यू बैटर यश भोपी मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे. नाम में यश है, अपने टीम को भी यश दिलाना चाहेंगे बड़े रन्स में. देखना पड़ेगा कि यहां से अब अंकेश कामोटकर क्या करते हैं. अंकेश उन्हें क्या बताएंगे, कैसे खेलिए, क्या स्ट्रैटेजी इस्तेमाल करनी चाहिए, कौन से बड़े हिट हम मार सकती है, कौन सा वो एरिया होगा जो हमारे लिए रन स्कोरिंग एरिया हो सकता है. ये सारी बातें अब डिस्कस जरूर की जाएंगी. फिलहाल पहली गेंद के ऊपर विकेट मिला. गेंदबाज को मनोबल 7वें आसमान पर है. मनीष फिर एक बार तैयार. बढ़िया गेंद थी. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल, एक्स्ट्रा बाउंस बेटन द बैटर. ये सिचुएशन को देखा डॉट गेंद की समाप्ति है. जितनी तारीफ की चाहे गेंदबाज की उतनी कम. गेंदबाज यूनिट अच्छा होना जरूरी है. अगर आपकी बॉलिंग अच्छी है तो किसी भी प्रतियोगिता में आपका खेल अच्छा होता है, और ये दिखाया है टीम नांदगांव ने, ये दिखाया गेंदबाज मनीष खुटले ने. शुरुआती 2 गेंदें, एक भी रन नहीं दिया इस ओवर में अभी तक. हल्के हाथों से ड्राइव करना चाहती है. जाना था जापान, पहुंच गए चीन, लेकिन वो देखिए रोनाल्डो और मेसी, क्योंकि उन्होंने फुटबॉल स्टाइल से गेंद को रोका. रन जरूर यहां से आपको मिलते हुए नजर आए 2, और इन्हीं 2 रनों के साथ 30 के ऊपर टीम का टोटल है. 30 रन ऑन टोटल. 30 रन बनाए आपने. अभी भी इस ओवर की बात करेंगे, 3 गेंदें बची है. इस पारी की बात करेंगे, 9 बॉल्स रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग, और आने वाली 9 गेंदों में आपको 15 से 20 रन ढूंढना चाहेंगे, लेकिन बनाने पड़ेंगे. अंकेश कामोटकर के ऊपर वो जिम्मेदारी मैंने पहले ही बताया था, लेकिन साथ निभाना पड़ेगा यश भोपी को. क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम ऑफ अ सिंगल प्लेयर, इट इज अ गेम ऑफ 11 प्लेयर्स. स्ट्रेट डाउन द ग्राउंड हिट किया. खिलाड़ी है, कैच को छोड़ा जरूर. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, ये कहा जाता है, लेकिन छोड़ोगे कैच तो हारोगे मैच. ये हम देखते हैं. जीवन दान मिलाया जाएगा. यश भोपी को मिला एक सिंगल, न मिला ये और न मिली वो भी, ये मैं बताता जरूर हूं. 1 रन के साथ टोटल 31 के ऊपर. 2 गेंदें बची अब तक इस ओवर में. अपना कार्ड लेते हुए जरूर नजर आएंगी बैटर मैदान के अंदर अंकेश कामोटकर इस ओवर में. और अंकेश को भी हाथ से स्ट्राइक लेनी पड़ेगी, जिम्मेदारी उठानी पड़ेगी, वेल फिनिश करना पड़ेगा. फुल टॉस उड़ाया, बिल्कुल इलाका तेरा, धमाका मेरा. अंकेश कामोटकर के बल्ले से ये छक्का. 6 रन. देर आई लेकिन दुरुस्त आई, ये मैं हमेशा कहता हूं. सुबह का बोला शाम को घर आए तो उससे बोला नहीं कहते हैं. अंकेश कामोटकर वो रिस्पॉन्सिबल बैटर अपने टीम के लिए बनते हुए नजर आएंगे. एक छक्का लगाया, रन संख्या में आपको इजाफा होता हुआ नजर आएगा. 37 रन स्कोर कार्ड के ऊपर. यॉर्कर, कमाल का जवाबी हमला. रनआउट की संभावना, बिल्कुल रनआउट के तौर पर यश भोपी को डगआउट में जाना पड़ेगा. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे अंकेश, और यश भोपी को अपने विकेट सैक्रिफाइस करनी पड़ी है. तीसरे ओवर की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी, और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 38 रन.
माफ कीजिएगा, आखिरी गेंद डॉट थी यानी 37 रन से स्कोर कार्ड की ओवर भरी है। पहली रन लेने के चक्कर में अब यश भोपी ने अपने विकेट को सैक्रिफाइस किया था। अंकेश कामुटकर का वो प्रयास अपने पास स्ट्राइक रखने का, और उसी कारण में वो विकेट चाहती हुई नजर आई। 3 ओवर के बाद 37 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, ये टोटल है कृष्णा 11 एसएससी मोटी जोई का। अब चलेंगे आखिरी ओवर की तरफ। आखिरी ओवर बॉलिंग ट्रैक के ओवर गेंदबाज सुजल खुटले नजर आएंगी। आखिरी 6 गेंदें बची है। इन 6 गेंदों में कितने रन आएंगे, कितने नंबर और जोड़े जाएंगे, कितना वो टोटल होगा जो यहां से फाइनल टोटल, मजबूत टोटल हो सकता है जो मोटी जोई को क्वालिफाई करने में कामयाब कराए, ये भी आप देखेंगे जरूर। चलिए गेंदबाज तैयार, सुजल खुटले आखिरी ओवर अंपायर के लेफ्ट हैंड साइड ओवर द विकेट का एंगल का इस्तेमाल करेंगी। स्ट्राइक एंड पर वही बल्लेबाज अंकेश कामुटकर तैयार। ओवर नंबर 4 की पहली गेंद थी, अंदरूनी किनारा लगा, अपने फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट करेंगी। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा सा टर्न होती हुई नजर आएगी। बाहर वाली लाइन, अच्छा माइंडसेट है यहां से सुजल खुटले का, क्योंकि पता है अगर अंकेश कामुटकर के रडार में मैं गेंद डालता हूं तो मैदान के बाहर गेंद जाएगी, अगर मैं बाहर डालता हूं तो रन कम आएंगे। यह माइंडसेट है और अच्छा माइंडसेट यहां से इस्तेमाल करते हुए सुजल खुटले भी डॉट गेंद के साथ शुरुआत की ओवर नंबर 4 में। इस बार अंदरूनी किनारा लगा, भाग्य का सहारा नहीं, विकेट कीपर ने इस कैच को लपका है। कॉट बिहाइंड के तौर पर चौथा झटका मिलेगा अंकेश कामुटकर, बैक टू डग आउट। थर्टी 37 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है। अब आखिरी 4 और गेंदें बची है। गेंदबाजी मार्क के ऊपर आपको सुजल खुटले नजर आएंगे। न्यू बैटर इन एट नंबर 6 की पोजीशन पर नवदीप पाटिल मैदान के अंदर ही हो चुकी है। 4 गेंदें बची, एक तो ओवर हिट लगाने पड़ेंगे, 50 तो रन कम से कम बनाने होंगे। हाफ ट्रैकर बॉल थी, टप्पा खाया, बाउंसर गेंद थी, पटकी हुई गेंद थी। 90s के वेस्ट इंडियन बॉलर सर कटली एम्ब्रोज जैसे खतरनाक गेंदबाजों की याद आती है। ऐसे बाउंसर्स को जब आप देखते हैं तो 90s की वेस्ट इंडियन बॉलिंग अटैक आपको याद हमेशा आता है। थर्ड बॉल आई अभी तक एक भी रन नहीं दिया, 3 गेंदे 2 डॉट 1 विकेट। सुजल खुटले बढ़िया बॉलर, इस बार भी किनारा है, इस बार भी खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। गेंदबाज का गाजा वाजा हो गया और सुजल भाई बिना ताज पहने राजा हो गया। क्या कमाल की बॉलिंग, 4 गेंदों में 2 विकेट निकाली, छक्का आया, 5वां बैटिंग टीम को। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या वहीं पर है 37, विकेट अब तक 5 कमाई है। 4 गेंदें इस ओवर में हुई है, 2 विकेट निकाली और 1 भी रन नहीं दिया। इसी वजह से डेथ ओवर स्पेशलिस्ट हम कहते हैं सुजल खुटले को। क्या बढ़िया बॉलिंग है, क्या परफॉर्मेंस है, जितनी तारीफ की जाए उतनी कम। बल्लेबाज का नाम आपने टेनिस बॉल क्रिकेट में बड़ा होते हुए कई बार देखा है, लेकिन गेंदबाज जब अच्छा करता है तो मुझे बहुत खुशी होती है, क्योंकि गेंदबाजों के लिए खेल अभी इतना अच्छा रहा नहीं है। बहुत सारे चीज़ों को आप देखते हैं जो बैटर्स को फेवर करती रहती है, लेकिन गेंदबाज जब अच्छा काम करता है तो खुशी होती है। 4 गेंदें 2 विकेट निकाली। एक और न्यू बैटर ऋतिक गावंड मैदान के अंदर आएंगे नंबर 8 पर। 2 गेंदें बची है। चलिए सुजल खुटले फिर एक बार तैयार अगली गेंद को लेकर इस ओवर में। हाफ ट्रैकर बॉल थी, ऑन साइड पर उड़ाया, कोई खिलाड़ी मौजूद नहीं। गेंद के आप में देखते ही देखते जाएगी फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। सुजल खुटले के इस ओवर में आई है पहले रन, पहली बाउंड्री, पहला 4 रन। थोड़ी सी खराब गेंद थी, हाफ ट्रैकर थी, ऑन साइड पर उड़ाया था, फाइन लेग पर खिलाड़ी नहीं था। ये बाउंड्री को स्कोर किया
रन संख्या 41 के ऊपर। आखिरी गेंद बची है। द फाइनल डिलीवरी इन दिस ओवर। फाइनल डिलीवरी बची है। ऐसा लगा था कि शायद ये ओवर मेडन हो सकती है, लेकिन मेडन हो नहीं सकती क्योंकि एक बाउंड्री आई। आखिरी गेंद बची है। 41 अंत भला तो सब भला। क्या वो अंत भला किया जाएगा? क्या वो आखिरी गेंद पर छक्का आएगा? क्या ये इनिंग वेब फिनिश हो सकती है, या सूजल कुट्टे जैसे शुरुआत की थी वैसे वापसी करेंगे आखिरी गेंद पर? चलिए देखते हैं। फुल टॉस लोवर, फुल टॉस ऑन साइड पर उड़ाया खिलाड़ी है। गेंद सीधा मैदान के बाहर जाएगी। ये लड़ाई है हार या पार, और आखिरी गेंद पे आया नंबर 4। इसी 4 के साथ पहली इनिंग यहां से कंप्लीट हो चुकी है, और इस इनिंग को कंप्लीट करने के साथ साथ रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर। 45 यानी 45 रन यहां से स्कोर कार्ड पर बनी है। समीकरण बनेगा टीम नांदगांव के लिए आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 46 का टारगेट, 46 का वो टारगेट जो नांदगांव के सामने सेट किया जाएगा। लेकिन कोई भी टीम जीते 13 तारीख को आपको दूसरी मैच मोरबे के सामने खेलनी है 10 बजे। इस बात को भी आपको ध्यान में रखना है। फिलहाल आज के दिन में आपने जिनकी आवाज सुनी, कुड़ावे के मराठी के एक मशहूर कमेंटेटर शेखर पाटील सर, इनका सम्मान यहाँ पर जरूर किया जाएगा। तेजस दादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। आजच्या दिवसामध्ये फार चांगलं समालोचन आपण ऐकलं, आणि ज्यांच्या गोड वाणीतून ज्यांनी सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम केलं, रायगड जिल्हा असेल, त्याच्याच बरोबरीने पनवेल तालुका असेल, कुडावे गाव असेल, आणि मराठीचा एक गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो, ते आमचे सगळ्यांचे लाडके, खरं तर समालोचक चांगले आहेत, पण त्याच्यापेक्षा देखील चांगले व्यक्ती आहेत। त्यांची भाषा जर आपण पाहाल, त्यांची वागणूक पाहाल तर सगळ्यांसाठी प्रेमळ आहे, आणि ते प्रेमळ मनाचे आमचे शेखर पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातो तेजस दादा यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद शेखर सर, या कार्यक्रमामध्ये आपण आपलं फार चांगलं समालोचन या ठिकाणी केलं, सगळ्यांची मनं जिंकलीत। आणि पुढील सत्रामध्ये शेखर पाटील सर यांचा आवाज ऐकूया आजच्या दिवसामध्ये। तत्पूर्वी मी इथेच थांबतो। या स्पर्धेमध्ये मला एक दिवस का होईना परंतु समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आमचे रायगडमधील वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर दीपक पाटील सर, आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय तेजसदादा म्हात्रे, या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणून आपली रजा घेतोय। धन्यवाद, थँक्यू सो मच। येस, थँक्यू सो मच मानवजी मनोरे सर। आज आपण पाहत आहे ज्युनियर प्रवीण दुगाडे म्हणून त्यांची ओळख आहे, आणि प्रवीण दुगाडे यांचे शिष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। आज आपण पाहत आहे बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्यांना ऐकत असतो। हिंदीचा एक खूप चांगला आवाज, खूप चांगलं समालोचन, सातत्याने इत्याभूत माहिती पोहोचवणं प्रेक्षकापर्यंत। अगदी मानवजी मनोरे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय। तेजसदादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय मायेची उपदर्शन वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन त्यांचा इथे सन्मान। आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं धन्यवाद। चला यस, आपण जाऊया मॅचच्या दिशेनं। शेवटची अंतिम मॅच आणि त्यामधील मग शेवटचं सत्र। पूर्वार्ध आपण पाहिला, पूर्वार्धामध्ये बराचसा खडतर प्रवास राहिला नांदगाव संघाचा गोलंदाजी करत असताना, आणि मग अंकेश कामोटकर आणि कंपनी पाहायला मिळाली। मोठीदेवी संघाचा खेळ आपण पाहिला, त्यामध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली। तब्बल धावसंख्या जमली 45 धावा आणि 46चं टार्गेट। अशा परिस्थितीमध्ये 4 षटकांमध्ये मी म्हणेन कांचन ते टार्गेट तसं मी म्हणेन महागडं नाहीये या मैदानावर तरी, परंतु मोठीदेवी संघाची गोलंदाजी आणि त्याच्या समोर आता नांदगाव संघ कशी सुरुवात करतोय, टिक फॉर टॅट, जशास तसं उत्तर, आणि इथून सुरुवात केली जाईल का या पूर्वार्ध संपल्यानंतर उत्तरार्धाला हे नक्कीच पाहायला मिळेल। पुन्हा एकदा आपण पाहता ही स्पर्धा किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी 2025 ची एक दिमागदार स्पर्धा आपण पाहताय।
दरवर्षीप्रमाणे काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं. यंदाचं नाविन्य आपण पाहिलं असेल तर ISPL फॉर्मॅट आणि त्यामधील मग टेप बॉल अशी एक विलोभनीय स्पर्धा. सेकंड इनिंग उत्तरार्धाला सुरुवात. प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर आता द्यायची आहेत नांदगाव टीमला आणि टार्गेट आहे 46. पहिला गोलंदाज बॉलिंग मार्कवर दीप पाटील. मनीष कुठले, मनीष फडके अशी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा दीप पाटील यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल लॉप करायचा होता, थोडस बॅटच्या आतील भागाला लागतो. एक सिंगल मिळेल. या सिंगलनं सांघिक अकाउंट आणि या वैयक्तिक अकाउंट एका धावेने ओपन करतायत मनीष कुठले. मॅच मध्ये दोन्ही संघ रफ अँड टफ. या मॅच मधून जो जिंकेल तो 13 तारखेला सकाळी 10 वाजता मोरबे संघासमोर खेळणार आहे. म्हणजे करो या मरोची परिस्थिती दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच. म्हणजे एकानं नामांकनाकडे जाण्यासाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं राहत आहे. या वेळेला स्विचचा फटका एक्झिक्यूट केलाय. प्रॉपर स्ट्रोक या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ फेकून दिलं जात आहे थर्डमॅनच्या वरतून. या वेळेला स्विच हिट आणि इथून मात्र संपादन करतोय या मॅच मध्ये मनीष फडके. 6 धावा. 6 धावसंख्या तब्बल आता 7 अंकावर. विजयाचा उन्माद पराजयाचा विषाद. विजयाचा उन्माद पराजयाचा विषाद या दरम्यानच्या आनंदासाठी, प्रत्येक आनंदासाठी तू लढ. पराभवाला विजयात परावर्तित करण्यासाठी तू लढ. ना भावासाठी ना नावासाठी, तू फक्त लढ आपल्या गावाच्या नावासाठी. यावेळेला दोन्ही संघ गावाच्या नावासाठी खेळत असताना किंगजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु इथून मात्र षटकारानंतर येणारा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. दीप पाटील कमबॅक करतोय. एक 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 तुम्हाला पाहायला मिळेल. मनीष फडके पुन्हा एकदा स्ट्राईकवर. मनीष यांचा फटका शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, झेल कॅरी करतायत आणि ज्या विकेटसाठी जाळ रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय आणि मनीष फडकेला परतावं लागतंय. मोस्ट विकेट, इम्पॉर्टंट विकेट मैदान सोडतीये मनीष फडके बाद. महत्वाचा फलंदाज बाद झालाय आणि तो म्हणजे बॅट्समन तुम्ही पाहिला असेल मनीष फडकेला. आपण होताना बाद पाहिलं. न्यू बॅट्समन येतो CK चेतन कुडले. मागच्या 2 सामन्यामध्ये चेतनची ताकद आपण पाहिली. उंच उंच लांब षटकार आपण पाहिले. आज मात्र या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर आता खेळ तितका चांगला होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अशा वेळेला मग दीप पाटील हा पुन्हा एकदा गोलंदाज मोठी जुई संघाकडून सज्ज. त्यावेळेला आपण पाहताय चेंडू शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र चेतन कुठले आणि मनीष कुठलेला 2 धावा पूर्ण करताना आपण पाहिले असतील. 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. ती म्हणजे 9 या अंकावर पाहायला मिळेल. 9 रन्स ऑन अ बोर्ड, 9 रन्स ऑन अ स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 9 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा दीप पाटील 46चं टार्गेट घेऊन उतरलाय. व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस. क्रिकेटमध्ये मिश्रण करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही गोलंदाज असाल आणि मग तुमच्याकडे वेग किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे टप्पा किती चांगला आहे, तुम्ही मिश्रण काय करता, फलंदाजाला कसं तुम्ही बीट करता हे जास्त पाहिलं जात आहे. आणि तेच दीपनं केलं. फास्ट मध्ये स्लोवर चेंडू फेकला आणि त्याच्यावर फसला बॅट्समन चेतन कुडले. कारण कधी कधी बॅट्समन वाट बघत असतो किती फास्ट चेंडू येतोय, त्याच्यावर तितकाच चांगला फटका, मोठा फटका येतो आणि त्यानंतर स्लोवर वन जर आला तर बीट सुद्धा होतो. आणि ते चित्र पाहायला मिळालं. बॅट्समन इथे बीट झालाय. षटक पहिलं संपलं आणि धावसंख्या फक्त 9.
येणारे 18 बॉल आणि 37 रन्स रिक्वायर्ड रन्स तुम्हाला करायचे आहेत. 37 धावा वाचवायच्या आहे. पूर्णपणे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये धनेश कामोटकरनं अप्रतिम कामगिरी केली आहे. चांगले चेंडू हाताळलेत, अचूक लाईन लिहिलेत पाहायला मिळाली. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. पूर्णपणे जबाबदारीनं खेळ सुरू आहे बघा दोन्ही टीम कडून, कारण प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी माहिती आहे. कारण क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला CRICKET या 7 शब्दांचा खेळ आणि त्यामध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. एक चेंडू त्यामागे सर्व खेळाडू धावतायत. 11 खेळाडूंचं खेळणं हे संगनमतानं राहणं हे किती महत्वाचं असतं प्रत्येक मॅच मध्ये. यावेळेला थर्डमॅनला संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट केलं जात आहे. जागेच उभे राहिले, इनफिल्डला क्लिअर केलं गेलंय आणि त्यानंतर येणारा हा मात्र नांदगाव टीम साठी चेतनच्या बाट मधून चौकार. मागचा चेंडू आपण पाहिला 4 धावेसाठी. 4 धावसंख्या 14 या अंकावर पाहायला मिळेल. धनेश कामोटकर पुन्हा एकदा तयार होतोय. धनेश यांना सुद्धा माहिती आहे की मग या मॅच मध्ये आपलं षटक निर्णायक राहणं किती महत्वाचं आहे. कारण समोर नांदगाव संघासारखा एक बलाढ्य संघ आहे. बऱ्याच वेळेला आमने सामने खेळले असतील. कधी नांदगाव संघ जिंकला असेल, कधी मोठी जुई संघ जिंकला असेल. प्रत्येकाच्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहेत. आणि अशा वेळेला गोलंदाजी चांगली होणं, या वेळेला जबाबदारी स्वीकारतोय, जबाबदारी सांभाळतोय. आज पूर्ण दिवसामध्ये चेतनचा खेळ बहरत चाललाय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा येत असताना आपण पाहू शकाल आलेला दमदार फटका षटकार. टीमची धावसंख्या पुढे सरसावली 20 या अंकावर. राहिल्या इक्वेशन आता मात्र 26 धावसंख्या. किंगजल स्पोर्ट्स ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं पिल्लेच कॉलेजच्या मैदानावरती स्पर्धा होती कोरोनाच्या कालखंडाच्या आसपास मला वाटतंय. आणि चेतनला मालिकावीराची सायकल सुद्धा मिळाली होती. हे त्याचं पारितोषिक होतं आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आज बऱ्याच दिवसांनी चेतनचा खेळ अगदी चांगला पाहायला मिळतोय. 77 रन्स काहीतरी त्याच्या नावावर राहिले होते. त्या पॉइंट्सनं तो अव्वल होता आणि 177. आणि त्या कालखंडामध्ये जर विचार केला तर एक नांदगाव संघ मजबूत स्थितीमध्ये बनत सुद्धा चालला होता आणि आजही तितकी ताकद त्या संघाची आहे. परंतु अंकेश कामोटकर आणि त्याचा संघ सुद्धा तितकाच मजबूत आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी या वेळेला मिश्रण केलं जात आहे आणि त्या मिश्रणावर मात्र फसला गेलाय. मोह आवरू शकला नाहीये बॅट्समन चेतन कुठले. झेल बांधून इथून मात्र परतीच्या मार्गावर 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागलाय तो आया निवास नांदगाव संघाला. चेतन कुठले बाद. चेतनचा विकेट जाताना आपण पाहिला. चेतन बाद झाल्यानंतर थोडस प्रेशर मध्ये येतोय की काय नांदगाव संघ. धनेश कामोटकरनं चांगली गोलंदाजी आता यावेळेला मयूरसाठी आपण पाहत आहे. मयूर फडकेला आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकावर. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपलाईने जिथे सिंगल त्या सिंगलला डबल मध्ये तब्दिलीमध्ये कंप्लीट केल्या 2 धावा आणि या 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या नांदगाव संघ पोहोचलाय तो म्हणजे 22 या अंकावर. येणारे बॉल आता राहिले 12 आणि सरासरी 12च्या सरासरीनं करायचे ते 24 धावा. 12 बॉल आणि 24चं इक्वेशन आहे.
मॅच मध्ये कोण जिंकेल, मॅच मध्ये कोण जिंकून पुढे जाईल आणि मॅच मध्ये कुणाचा प्रवास थांबेल हे 12 चेंडू सांगून जाणार आहेत. शर्तीचे प्रयत्न करणं, शेवटपर्यंत लढणं, मेहनत घेणं या संध्याकाळच्या सत्रामध्ये दोन्ही टीमला करावा लागणार आहे. सहजासहजी सामना मी म्हणेन कोणत्याच संघाच्या बाजूने जाणार नाही, कारण दोनही संघ तेवढे तगडे आहेत. मग शेवटपर्यंत मोठी दुई संघ सुद्धा सांगेल की आम्ही चांगली गोलंदाजी करू, आणि जोपर्यंत मनीष कुठल्या मैदानामध्ये तोपर्यंत नांदगाव संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये. 12 बॉल 24 धावा. आज पूर्ण दिवसामध्ये या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय 24 लाईव्ह वन टीम संदेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम पाहायला मिळेल. आज 40 गाव प्रीमियर लीग आणि त्याचं खेळाडू लिलाव प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. छाया रिसोर्ट इथे पाहायला मिळेल. वेगवेगळ्या फॉर्मॅटची स्पर्धा. IPL आपण पाहिलं असेल 2007 आणि 8 सालची संकल्पना ललित मोदींची, आणि त्यानंतर मग प्रत्येक ठिकाणी लीग तुम्हाला पाहायला मिळायला लागल्या. मग RPL असेल, त्यानंतर मग तालुका वाईज असेल, त्यानंतर मग आपण विचार केला तर विभागाची असेल, गावाची असेल, अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटनं ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर येतोय हर्ष भोबी. हर्षांचा पहिला बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. सीमेरेषेलगत फील्ड आहे, चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल. पहिलाच बॉल सिंगल खेळतोय मनीष कुठले. एक सिंगल ना आता 11 बॉल आणि 23 धावा. 11 चेंडू आणि 23चं इक्वेशन. खूप सारे प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल समोरच्या दिशेला जोडलेले आहेत, मैदानावर येऊन आनंद घेतात. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे प्रेक्षक किंग जल आणि आदर्श ट्रॉफीला जोडतायत. यावेळेला वेगवान चेंडू उत्तर नव्हतं मयूरकडे बघा. अप्रतिम डिलिव्हरी आणि त्यानंतर बॅटला स्पर्श करतेय. एक सिंगल. आता मात्र इक्वेशन बदललं जात आहे. येणारे 10 बॉल आणि आता 22 धावा. 10 बॉल 22 म्हणजे 4 बॉल मध्ये या एकाच विकेट येणं महत्वाचं आहे. तर हा सामना शेवटपर्यंत दोन्ही बाजूने झुलताना पाहायला मिळेल. बॅलन्स 50-50 हा सामना नक्कीच राहील, कारण क्रिकेट हा खेळ असा आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भागीत करणं, भविष्यवाणी करणं हे चुकीचं आहे. हे मी मगाशीच म्हटलंय, आणि ते सांगत असताना मनीष कुठले आणि त्याच्या बॅट मधून येतोय नांदगाव टीमला षटकार. आणि या षटकारानं धावसंख्या तब्बल आता 30 या अंकावर. आता मात्र इक्वेशन राहिलंय 9 बॉल आणि आता 16 धावा. 9 चेंडू आणि 16 म्हटलं तर आता थोडस मी म्हणेन प्रेशर आता गोलंदाजावर असेल. हर्ष भोपी करो या मरो. मग या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी जितकी तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, जितके तुमच्यामध्ये गुणकौशल्य आहेत, जितकी चांगली गोलंदाजी आहे ती तुम्हाला सादर करावीच लागणार आहे. या वेळेला एज लागली गली क्षेत्रात. फर्स्ट स्लिपच्या दिशेनं कॅरी केलाय झेल आणि इथून मात्र संपलाय. आणखी एक ट्विस्ट या मॅच मध्ये, आणखी एक ब्रेक थ्रू. इथून मात्र या मॅचला युटर्न मिळेल का? मोठी टीमच्या माध्यमातून महत्वाचा विकेट मैदान सोडतोय आणि निराशा थोडीशी मनीषच्या चेहऱ्यावर. विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय. आता मात्र बॉल राहिली तब्बल 8 बॉल आणि 16 धावा. 8 मध्ये 16चं इक्वेशन. क्रिकेट कसा खेळ आहे बघा. सरडा जसा रंग बदलतो ना तसा क्रिकेट आपले रंग दाखवतोय. कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो, कधी जल्लोष करायला लावतो. तो खेळ म्हणजे क्रिकेट, आणि त्या खेळाचे आपण सर्वजण वेडे आहोत. जरी खेळताना खेळाडूला पाहत असलो, जरी प्रेक्षक जे बघतात ना, त्या प्रेक्षकाच्या अंगामध्ये सुद्धा तितकंच ताकदीनं रक्त सळसळतं. कधी कधी एखादा चांगला चेंडू हुकला ना बॅट्समन, तर बाहेरून एखादा प्रेक्षक म्हणतो काय खेळतो हा खेळाडू. परंतु तो मैदानामध्ये ज्या वेळेला उतरतो ना, ती सिच्युएशन त्या फक्त त्या खेळाडूला माहिती असते. येणारे 8 बॉल आणि आता मात्र 16चं इक्वेशन आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज हर्ष भोबी. या वेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निशांतला आपण पाहू शकाल थोडस बीट केलं जात आहे. लेग बाईटची धाव पाहायला मिळाली 1. आता मात्र बॉल राहिले 7 आणि आता 15ची गरज आहे. 7 बॉल मध्ये 15. मॅच चुरशीची
या तिळमात्र शंका नाही आहे. परंतु या मॅचचं मी म्हणेन नांदगाव टीमचं भविष्य आणि मोठी जुई टीमचं भविष्य या चेंडूवर निर्भर आहे. या चेंडूवर जर एखादा बिग हिट आला तर सुस्थितीमध्ये पुन्हा एकदा नांदगाव संघ डॉट बॉल आला तर मजबूत स्थिती पकडेल तो मोठी जुई संघ. 7 बॉल आणि 15ची गरज. मगाशी षटकार पाहिला, टॅलनचा कडकडाट डगआउट मधून आला नांदगाव टीम. आता डॉट बॉल आला, दुसऱ्या बाजूला मोठी जुई संघ जल्लोष करतो. हे क्रिकेट आहे. कारण क्रिकेटच्या बरोबर 11 खेळाडू आणि त्या 11 खेळाडूंच्या बरोबर जर तुम्ही विचार केला येणारे 22 खेळाडू असतात ते तुम्हाला अगदी सपोर्ट करण्यासाठी आलेले असतात. प्रत्येक चाहत्याला असं वाटत असतं की माझा संघ जिंकला पाहिजे. आणि इथून मात्र येणारे 6 बॉल शेवटचे अंतिम आणि गरज उरली आहे ती 15ची. 6 बॉल 15 रन्स. पाणी न्या मैदानात. परंतु स्पर्धेचा रेकॉर्ड आहे 14 दिवस सलग एखादा आपण हरिणाम सप्ताह बोलतो ना त्या पद्धतीचा क्रिकेटचा सप्ताह आहे मी म्हणेन. कारण पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी जे वारकरी सांप्रदायिक जात आहेत आणि त्याच पद्धतीने आज बरेचसे पंढरपूरला इतका मोठा सप्ताह सध्या सुरू आहे. आणि त्याच पद्धतीने या क्रिकेटच्या पटलावर 104 संघ इंटू 11 जर केले तर खेळाडू किती होतील विचार करा तुम्ही. त्या प्रत्येक खेळाडूला आणण्याचं काम तेजस्वी मात्रे करतायत. म्हणजे काय माइंडसेट गेम असेल, किती कॉन्टॅक्ट असतील आणि काय कोऑर्डिनेशन असेल हे तुम्ही विचार करू शकता. 6 बॉल आणि 15ची गरज. बॉलिंग मार्कवर प्रणित भोईर. शेवटचं अंतिम षटक. पहिलाच बॉल पाडवर आदळलाय. लेग बायची धाव मिळेल टीम नांदगाव संघाला. आता 5 मध्ये 14 करायचे आहेत. 5 मध्ये 14 म्हटल्या तर मयूर फडकेला आता आक्रमक रूप धारण करावा लागणार आहे. मयूर फडकेला आपल्यामधील गुणवत्ता इथे सिद्ध करावी लागणार आहे. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर खेळतोय. अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला आपण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर हे महत्वाचं राहत आहे. आमचे जासई गावचे सन्माननीय बली शेठजी घरत साहेब वेदिका ट्रान्सपोर्ट आपण पाहताय. अगदी समुद्रामध्ये बसलेत, होडीमध्ये आहेत आणि या किंजल आणि आदर्श ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, त्यांच्या बरोबर आदित्य करत आहे, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. काय अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय. मॅच रोमांचक स्थितीमध्ये येते. गोलंदाज 100% एफर्ट देत आहेत. गोलंदाज आपली जबाबदारी ओळखतायत आणि ती जबाबदारी नांदगाव संघाने आता ओळखावी लागणार आहे. 2 फटके या मॅच मध्ये नांदगाव संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवतील तर एखादा डॉट बॉल, एखादी विकेट या मॅच मध्ये मोठी संघाला फ्रंट फुटला आणणार आहे. या वेळेला अक्रॉस द लाईन चेंडू जर आपण विचार केला तर यष्ट्यांच्या वरून जातोय असं पंच सांगत आहेत. आणि त्यानंतरचा येणारा आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल जसे पडेल तसं प्रेशर नांदगाव संघावर पाहायला मिळेल. चांगला बॉल, फटका इथे एक्झिक्यूट होत नाहीये. आणि आता या मॅचवर पकड निर्माण करताना ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघ पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि आता 12ची गरज आहे.
2 चेंडू 12 म्हणजे मोठे 2 फटके. धडधड धडधड धडधड, प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. कारण 2 मध्ये 12 म्हटल्या तर गोलंदाजावर सुद्धा प्रेशर आणि बॅट्समनवर सुद्धा प्रेशर. मी म्हणेन 2 मध्ये 12 हा कारनामा मयूरनं बऱ्याच वेळेला केलाय. आज पुन्हा एकदा त्याला संधी आहे या मॅचचा हिरो बनण्याची, या स्पर्धेमधील आणखी एक हिरो बनण्याची. 2 मध्ये 12, मग काय करेल मयूर आणि समोर त्याच्या गोलंदाज प्रणित, ज्याला 15 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि त्यासाठी आता त्याने ठेवले 2 मध्ये 12. 2 चेंडू 12ची गरज. एक रफ अँड टफ सामना. नांदगाव आणि मोठी जुई आणि नांदगाव. आदर्श आणि किंजल ट्रॉफी मधील एक महत्वाची मॅच. जो जिंकेल त्याला 13 तारखेला खेळण्यासाठी संधी मिळेल. यावेळेला समोर खेळतोय, चेंडूला फील्ड करतायत आणि इथून मात्र या मॅच मध्ये एक पाऊल दूर विजयापासून आता ग्रीष्म 11 ACC मोठी जुई संघ. वाईल्ड कार्ड एंट्री त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना एक दर्जेदार खेळ, टीम स्पिरिट आणि टीम एफर्ट हे मात्र इथं अगदी चांगलं दाखवलं जात आहे. शेवटचा अंतिम बॉल. गरज असेल 11 धावसंख्येची. सामना आला होता मी म्हणेन 12 मध्ये ज्या वेळेला 24 गरज होती त्यावेळेला अगदी सामना सुस्थितीमध्ये होता. मनीष खुटलेनं जी विकेट सॅक्रिफाईस केली, जिथून बाद झाला, त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळाला नांदगाव संघ. अवांतर बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल आणि आता 10ची गरज आहे. एक चेंडू 10 धावा. मला वाटते या स्पर्धेमध्ये पिल्लेच्या मैदानावर एक षटकामध्ये 42 धावा जमल्या होत्या, 37 धावा जमल्या होत्या आणि पहिला चेंडू डॉट सुद्धा आला होता. म्हणजे 5 मध्ये 37 धावा आणि इथून मात्र सामना जिंकलाय टीम ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम मोठी जुई संघ. ठीक तुम्हाला 13 तारखेला 10 वाजता इथे यायचं आहे, म्हणजे 9:30ला तुम्हाला यावं लागेल. 10ला मॅच असेल आणि मोरबे संघासमोर तुमचा तो सामना असेल, हे आपण लक्षात घ्या. हार्डलक टीम नांदगाव संघ. खूप चांगला खेळ राहिला, परंतु डॉट बॉल, विकेट, त्यानंतर मॅच थोडीशी दूर गेली आणि सामना इथून गमवावा लागला.